MPSC टुडे क्वेश्चन। रायगड जिल्हा पांढरा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे। गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रमुख असतो। 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राला दिला गेला। 7व्या पंचवार्षिक योजनेत लक्षात ठेवा। भिलाई आणि दुर्गापूर स्टील प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले। भिलाई आणि दुर्गापूर स्टील प्रकल्प दुसरी पंचवार्षिक योजना। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली। स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली। 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला। 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीने सहकारी संस्था विषय राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 मध्ये अटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे। अनुच्छेद 76 लक्षात ठेवा। भारताच्या महान्यायवादीला भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी मानले जाते। पुढचा प्रश्न। सोनू निगम यांना लता मंगेशकर सन्मान जाहीर। इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून मीरा कांजीलाल यांची निवड झाली। मीरा कांजीलाल हे नाव लक्षात ठेवा। शरीरात लोह कमी झाले तर अनिमिया हा आजार होतो। महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य आहे। 29 एप्रिल जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून प्रसिद्ध आहे। पक्ष्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑर्निथोलॉजी असे म्हणतात। 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 7 एप्रिल। रायगड जिल्हा पांढरा कांद्यासाठी प्रसिद्ध आहे। गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रमुख असतो। 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्राला दिला गेला। 7वी पंचवार्षिक योजना सर्वाधिक वाटा ऊर्जा क्षेत्र लक्षात ठेवा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली। ही भारताची सर्वात मोठी बँक आहे। भिलाई आणि दुर्गापूर स्टील प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले। दुसरी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा। स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली। 2011 साली 97व्या घटना दुरुस्तीने सहकारी संस्था हा विषय राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला। पुढचा प्रश्न। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 76 मध्ये अटर्नी जनरलच्या नियुक्तीबाबत तरतूद आहे। पुढचा प्रश्न। भारताच्या महान्यायवादीला भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असे मानले जाते। सोनू निगम यांना लता मंगेशकर सन्मान जाहीर। इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून मीरा कांजीलाल यांची निवड झाली। मित्रांनो, परत हे प्रश्न यासाठी की तुम्हाला कायम लक्षात राहावेत। पुढचा महत्त्वाचा प्रश्न। शरीरात लोह कमी झाले तर ॲनिमिया हा आजार होतो। महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य आहे। 29 एप्रिल जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून प्रसिद्ध आहे। पक्ष्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑर्निथोलॉजी असे म्हणतात। 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो। मित्रांनो, हे होते आजचे MPSCचे प्रश्न। तुम्ही प्रश्न ऐकले शांततेने, त्याबद्दल धन्यवाद। आणि हा व्हिडिओ 2 मित्रांना नक्की पाठवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा। मला नवीन व्हिडिओ बनवायला खूप छान वाटेल। धन्यवाद।